नागपुरातल्या रामझुला पुलाखाली झालेल्या अज्ञात व्यक्तीच्या हत्येप्रकरणी तहसील पोलिसांनी मोठा खुलासा केलाय। या खळबळजनक हत्याकांडात पोलिसांनी 2 मारेकऱ्यांना अटक केली असून इतर एक जण फरार आहे। दारू पिताना झालेल्या किरकोळ वादानंतर दगडाने डोक्यात वार करून ही हत्या करण्यात आली होती। 500हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलीस मारेकऱ्यापर्यंत पोहोचले। धक्कादायक बाब म्हणजे घटना घडून अनेक दिवस उलटूनही आणि मारेकरी अटक होऊनही मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटली नाहीये। नागपुरातल्या रामझुला पुलाखाली एका व्यक्तीचा मृतदेह पडला असल्याची माहिती 21 जानेवारीच्या सकाळी पोलीस कंट्रोल रूमला मिळाली होती। माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून तपास सुरू केला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतकाचं वय अंदाजे 30 ते 35 वर्षे होतं। तपासादरम्यान मृतकाच्या खिशात इतवारी रेल्वे स्थानकाचं प्लॅटफॉर्म तिकीट आढळून आलं। तसंच मृतकाच्या उजव्या कानामागे रमेश असं गोंदलेलं असून मनगटावर RS असं लिहिलेलं आहे। प्राथमिक तपासात अज्ञात आरोपींनी दगडाने ठेचून युवकाची हत्या केल्याचं निष्पन्न झालं। हा संपूर्ण प्रकार ब्लाइंड मर्डरचा होता। हत्येचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी शहरातील 500हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली। तपासादरम्यान मेयो हॉस्पिटल चौकाजवळील एका दारूच्या दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये 4 जण दारू घेताना आणि निघून जाताना दिसून आले, ज्यामध्ये मृतकाचाही समावेश होता। संतराम सेहदलाल यादव, रघुनाथ उर्फ राजा आणि अनिल वाघोटे उर्फ तोतला अशी मारेकऱ्यांची ओळख पटली आहे। यापैकी संतराम आणि रघुनाथ हे छत्तीसगडचे राहणारे असून त्यांना अटक करण्यात आली आहे। अनिल अद्याप फरार आहे। तिघेही हातमजुरी करायचे। घटनेच्या रात्री मृतक आणि मारेकऱ्यांची भेट इतवारी रेल्वे स्थानकाजवळ झाली होती। दारू पित असताना पाण्याच्या बाटलीवरून मृतक आणि मारेकऱ्यांमध्ये किरकोळ वाद झाला। याच रागातून मारेकऱ्यांनी मृतकाला पुन्हा दारू पिण्याचा बहाणा करून रामझुला पुलाखाली निर्जन ठिकाणी नेलं आणि दगडाने डोकं ठेचून त्याची हत्या करून ते फरार झाले। पोलीस तपासात मृतकाचं नाव मनोज असल्याचं समोर आलं असून तो छत्तीसगडचा रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे। सध्या पोलीस मृतकाची ओळख पटवण्यासाठी संबंधित कागदपत्र आणि नातेवाईकांचा शोध घेत आहेत। सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारावर त्या व्यक्तीसोबत असणारे जे आरोपी आहेत 3 त्यांचे त्या ठिकाणी आपल्याला माहिती मिळाली। त्याच्यावरून आतापर्यंत आपण 2 आरोपी आपल्या सध्या ताब्यात आहे, एक PCR मध्ये आहे आणि एक चौकशीसाठी एक ताब्यात घेतलेला आहे। अशा अनुषंगाने हा गुन्हा उघडकीस आलेला आहे। सध्या जी काय माहिती मिळते त्याच्या अनुषंगाने सदर आरोपी आणि मृतक आहे हे सोबतच काम मोलमजुरी बांधकामाचे काम करणारे आहेत आणि मूळतः हे छत्तीसगड भागातले आहे।